उत्तर काशीच्या धराली गावामध्ये ढगफुटी झाली। ढगफुटीमुळे डोंगराचा कडा नदीच्या प्रवाहात वाहून खाली आला आणि क्षणात सगळं गायब झालं। 100 पेक्षा अधिक जण या ढिगाऱ्यामध्ये बेपत्ता झालेले असून अनेकांचा यामध्ये मृत्यू झाल्याची माहिती मिळते। पण उत्तराखंडमध्ये सतत ढगफुटीच्या घटना नेमक्या काय घडतात पाहूयात। सारे खतरनाक स्थिति और बहुत ज्यादा डरावनी स्थिति थी यहाँ पे। पता ही नहीं चला, एकदम जबरदस्त में आ गई, आदमी भाग भी नहीं पाया वहां से। बहुत भयंकर था, मुश्किल से 10 सेकंड का पूरा फ्लड था। भयंकर देवी आपदा है कि जिसमें कि लोगों को भागने तक का मौका नहीं मिला। अवघ्या 35 सेकंदांचा हा महाप्रलय। पण या प्रलयात 5 जणांनी प्राण गमावले, 11 सैनिक आणि 100 नागरिक बेपत्ता झाले। 200हून अधिक घरं आणि 20 ते 25 हॉटेल्स मातीच्या ढिगाऱ्याखाली गायब झाली। उत्तर काशीतल्या या ढगफुटीमुळे झालेला विध्वंस मनाचा थरकाप उडवणारा आहे। ढगफुटी झाल्यानंतर लोकांना सावरण्याचाही वेळ मिळाला नाही। काय घडलं हे कळायच्या आतच अर्ध गाव ढिगाऱ्याखाली गेलं होतं। अवघ्या 35 सेकंदात 30 फूट उंच मातीचा ढिगारा या गावावर कोसळला। सारे खतरनाक स्थिति और बहुत ज्यादा डरावनी स्थिति थी यहाँ पे। ये करवन आया 1:30 पे आए, हम इधर थे पासे में, फिर देखा हमने कई आदमी उड़ के जा रहे थे नीचे, कई मकान बह गए, इधर हट थे, सारे पेड़ थे सारे खत्म हो गए। किस तरीके का मंजर था जब ये आपदा आई? ऐसा का पत्थर का था ये तो पूरा। जब ये ऊपर से काफी तेज मलबा आया है, काफी चीख पुकार यहाँ पे आप सामने ही, मतलब किस तरीके से देखा आपने? इसको तो पता ही नहीं चला, एकदम जबरदस्त में आ गई। मंजर था जब आपने देखा, किस तरीके से? उसमें इतना भयंकर देवी आपदा है कि जिसमें कि लोगों को भागने तक का मौका नहीं मिला और इसमें कि काफी लोगों का मिसहैपनिंग होने की जो बात आई सामने। बहुत भयंकर था, मुश्किल से 10 सेकंड का पूरा फ्लड था, उसके बाद नॉर्मल वाटर था। गेल्या 30 तासांपासून धराली गावात सैन्याचे जवान रेस्क्यू मिशन राबवत आहेत। आतापर्यंत 400हून अधिक लोकांना वाचवण्यात या रेस्क्यू ऑपरेशन टीमला यश आलंय। तर 11 सैनिकांसह 100 नागरिकांचा अजूनही शोध घेतला जातोय। उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनीही दुर्घटना स्थळाची पाहणी केली आहे। हाँ, आज सुबह एक डेड बॉडी हमने रिकवर किया है और इसके अलावा 100 से अधिक लोग, जैसा आप देख रहे हैं, 100 से अधिक लोगों को रेस्क्यू कर लिया गया है और एक डेड बॉडी हमारी अभी रिकवर हुई है। आज चूंकि हमारे पास हमने कम्युनिकेशन भी सेटअप कर लिया है, पहले कम्युनिकेशन सेटअप नहीं था तो उससे एक दिक्कत हो रही थी। और आप जानते हैं कि वहां पर वो वेदर जो है काफी इंक्लीमेंट है, काफी खराब है, लगातार बारिश हो रही है, ऐसे में दिक्कत आती है। और मैन पावर होने पर भी अगर आपको इक्विपमेंट नहीं है, टूल्स उस तरह के मोबिलाइज नहीं हो पाते हैं तुरंत, तो थोड़ा सा हम वेट करना पड़ता है। अब क्या है कि अब इक्विपमेंट वगैरह मिले हैं, तो अब हो सकता है कि हम देखेंगे कि ये जो रेस्क्यू ऑपरेशन है इसमें तेजी आएगी। लेकिन ये और भी भारी मात्रा में वहां पर जो टूरिस्ट हैं वो फंसे हुए हैं, स्ट्रैंडेड हैं, तो फिर दूसरी रेस्क्यू टीम भी जाती है। रात के 1 बजे तक लगातार लगे रहते हैं। तीसरी टीम भी फिर जाकर के ऑल आउट एफर्ट्स कर रही है। लगातार करने से आज सुबह तक 413 लोगों को सेफली रेस्क्यू किया गया। सुबह से लेकर अभी तक में 57 लोगों को रेस्क्यू कर लिया गया है। धराली गावात बचाव कार्य सुरू असतानाच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे। इथे ढगफुटीची ही पहिलीच घटना नाही। गेल्या 10 वर्षात तिसऱ्यांदा हे गाव नष्ट झालंय। यापूर्वी 2013 आणि 2014 मध्ये खीर गंगा नदीमुळे गावाची प्रचंड हानी झाली। खीर नदी आपला मार्ग बदलणार नाही म्हणून प्रत्येक वेळी भूगर्भशास्त्रज्ञांनी धराली गाव स्थलांतरित करण्याचा सल्ला दिला, पण गावकऱ्यांनी या सल्ल्याकडे वारंवार दुर्लक्ष केलंय आणि म्हणूनच तिसऱ्यांदा धराली गाव मातीच्या ढिगाऱ्याखाली दबलं गेलंय। हे झालं धराली गावचं। पण गेल्या 10 वर्षात उत्तराखंडमध्ये ढगफुटीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। तज्ञांनी याची 3 प्रमुख कारणं सांगितली आहेत। पहिलं कारण टिहरी धरण। भगीरथी नदीवर टिहरी धरण बांधण्यात आलं, ज्यामुळे नदीचं पाणलोट क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढलं। एकाच ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी वाढल्यामुळे ढग तयार होण्याची प्रक्रिया सुद्धा वाढली आहे। परिणामी ढगफुटीच्या घटनाही वाढल्या। दुसरं कारण पावसाळ्याचा कालावधी कमी होणं। तज्ञांच्या निरीक्षणानुसार पावसाळ्याचा कालावधी कमी झालाय। पूर्वी जून ते सप्टेंबर पर्यंत पाऊस असायचा,
आता जुलै ते ऑगस्टपर्यंत पाऊस पडतो. पावसाचा काळ कमी झाला तरी पावसाचं प्रमाण मात्र कमी झालेलं नाही. जो पाऊस 4 महिन्यात पडायचा तो पाऊस आता अवघ्या 2 महिन्यात पडतो. आणि तिसरं कारण उत्तराखंडच्या मैदानी भागात जंगलांचा अभाव. उत्तराखंडच्या पहाडी भागात 70% जंगल आहे, तर मैदानी भागात जंगलांचं प्रमाण खूप कमी राहिलं आहे. त्यामुळे मॉन्सून वाऱ्यांना मैदानी भागात पाऊस पाडण्यासाठी अनुकूल वातावरणच मिळत नाही. म्हणून मॉन्सून वारे थेट पहाडी भागापर्यंत पोहोचतात आणि परिणामी पावसाचं आणि ढगफुटीचं प्रमाण वाढतं. धराली गावात घडलेली दुर्घटना नैसर्गिक की मानवनिर्मित हा चर्चेचा विषय आहे. कारण खीरगंगेच्या पात्रातच घरं उभारणं ही नेमकी कुणाची चूक म्हणायची. त्यामुळे सलग 3ऱ्या धक्क्यानंतर तरी आता उत्तर काशीचे नागरिक शहाणपणाचं धोरण स्वीकारणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.